मित्रांनो, आपण आज जात आहोत कुलधारा विलेज. या गावाला भूतांचे गाव किंवा श्रापित गावही असे म्हटले जाते. मित्रांनो बघा, आपण कुलधारा हे विलेज कुलधारा खावापूर आपण जातो ह्या विलेजवर. कुलधारा हे हॉन्टेड विलेज आहे. तिथं राजस्थान गव्हर्नमेंटने लिहून बॅरिकेड लावलेले आहेत की संध्याकाळी 6 नंतर संध्याकाळी 5 नंतर कोणी जाणार नाही बघा. जसे की आपण व्हिडिओमध्ये बघू शकता, या गावचा इतिहास आणि पार्श्वभूमी अशी आहे की इसवी सन 1991 मध्ये पालीवाल ब्राह्मणांचे हे गाव म्हटलं जात होतं. हे गाव त्यावेळी समृद्ध आणि व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे हे गाव होते. हे गाव त्यावेळी एवढं आधुनिक होते की आजूबाजूचे 84 गावांचा व्यापार या गावामधून होत असे. एक मोठी बाजारपेठ या गावाला लावलेली होती. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण बघू शकता गाडीचा जो मीटर काटा आहे किंवा गाडीची मीटर आहे ते बघा. गावाच्या जसे आम्ही वेशीच्या जवळ पोहोचत होतो की गावाच्या वेशीमध्ये आम्ही एंट्री करत होतो, तसं माझ्या गाडीचा मीटर काटा फिरत होता आणि गावाच्या जवळ आल्यानंतर पूर्ण 0 झाला आणि जेव्हा आम्ही सगळं एक्सप्लोर करून गाव म्हणजे जे विलेज आहे ते एक्सप्लोर करून जेव्हा आम्ही बाहेर निघालो, तेव्हा गाडीचा काटा ऑटोमॅटिकली सुरू झाला, काही न करता. असे नाही की गाडीमध्ये काही प्रॉब्लेम होता. गाडीची सर्व्हिसिंग करून मी गेलो होतो आणि एकाएकी जशी ती गावाची पाटी लागते ना साईडला, रोडच्या साईडला असतात की गाव एवढं किलोमीटर आहे. त्या वेशीच्या जसं आम्ही क्रॉस करायला लागलो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि असा हा एक अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला. जसं आम्ही त्या गावाच्या अंदर एंट्री केली, मीटर पूर्ण स्पीड गाडीची 0 दाखवण्यास सुरुवात केली आणि जेव्हा ते एक्सप्लोर करून आम्ही तिथून निघालो, तर पुन्हा तो काटा ऑटोमॅटिकली बरोबर झाला, काही न करता. व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, कसं काही न करता तो एकदम काटा फिरायला लागला आणि नंतर जशा गावाच्या वेशीवर 0 झाला. मित्रांनो, गावाचा इतिहास सांगायचा झाल्यास तर जैसलमेरचा जो राजा होता, त्याचा जो दिवाण होता, त्याचा नाव होता सालम सिंग. हा अत्यंत क्रूर आणि एक विलासी माणूस होता. हा एकदा या गावामध्ये कुलधारा गावामध्ये आला असता, कुलधारा गावातील सरपंचाच्या मुलीच्या हा प्रेमात पडला. याला ती मुलगी खूप आवडली आणि तेव्हाच त्या गावातील सरपंचाला आणि लोकांना सांगितले की या मुलीला उद्या सकाळपर्यंत माझ्या बंगल्यावर किंवा माझ्यापर्यंत आणून द्या. नाहीतर मी तुमच्या गावाला उद्ध्वस्त करेल, तुमच्या गावावर आक्रमण करेल, सेना पाठवेल आणि तुमच्यावर एवढा करांचा बोजा लादेल की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. बघा, व्हिडिओमध्ये आपण आता कुलधारा गावामध्ये पोहोचलेलो आहे. त्या गावामध्ये एंट्री करताना आपल्याला, जर आपल्याकडे बाईक असेल तर बाईकचे ₹50 आणि एक व्यक्ती असेल तर ते ₹30 आणि कारचे ₹100 असं आपल्याला तिथं पावती फाडावी लागते. तेव्हा त्या गावामध्ये आपल्याला एंट्री भेटते. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये, कुलधारा गावामध्ये आपण अंदर एंट्री करतो आहे. सुरुवातीलाच एंट्रीला राजस्थान गव्हर्नमेंटने एक बॅरिकेड लावलेला आहे किंवा एक सूचना फलक लावलेला आहे की संध्याकाळी 5 नंतर गावामध्ये कोणीही येऊ शकत नाही किंवा कोणी थांबू शकत नाही. तसेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने सुद्धा ॲडव्हायझरी त्या गावासाठी इश्यू केलेली आहे. तसेच त्यांनी एक संरक्षित ऐतिहासिक ठिकाण म्हणून या गावची घोषणा केली आहे. हे गाव राजस्थान राज्यामधील जैसलमेरपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. व्हिडिओमध्ये आपण बघत असाल की आम्ही त्या गावचा म्हणजे जे एंट्री फी आहे किंवा जे टोल आहे ते देऊन आम्ही गावामध्ये आता एंटर करणार आहोत. मित्रांनो, इथं आल्यानंतर आहे ना, ती जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे किंवा ती गावची जी वाईब आहे ना, ही आपल्याला जाणवते. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघू शकता की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने इथं एक असं नोटीस फलक लावलेला आहे. यामध्ये पूर्ण गावची हिस्ट्री, काय झालं होतं, कसं झालं होतं आणि गावचा नकाशा सुद्धा यांनी तिथं लावलेला आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला या गावाला श्रापित गाव आणि भूतांचे गाव असं का म्हटलं ते तुम्हाला दाखवतो. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की
जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितले की त्या राजाच्या मुलीला तो जो सालीम सिंग नावाचा जो मंत्री होता, त्याने सांगितलं होतं की हिला आणून द्या किंवा मी तुमच्या गावाला आक्रमण करेल, नाहीतर तुमच्या गावावर आक्रमण करेल. तर त्या गावचे जे जवळपास जे 84 गावं होती, त्या गावच्या सरपंचांनी त्या रात्री मीटिंग घेतली आणि त्या रात्री त्यांनी असं ठरवलं की आपण सर्वचे सर्व हे गाव सोडून म्हणजे 84 गावं सोडून इथून पलायन करू. तर असं म्हणतात की त्यांनी जे शिजवलेलं अन्न जे गावामध्ये किंवा घरांमध्ये जे शिजत होतं अन्न वगैरे, जनावरे, वर्षानुवर्ष कष्टाने केलेली कमाई वगैरे ते तिथं सोडून ते 84 गावांचे लोकं एकदम निघून गेले होते. आणि ते कुठे गेले, काय गेले, आजही कित्येक वर्षानंतर त्याचा काही सावसुगावा किंवा पत्ता लागलेला नाही. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, की हे गाव आणि त्यांनी जाताना असं म्हणजे आक्रोश करत आणि रडत ते जात होते, त्या मुलीच्या स्वाभिमानासाठी. असं म्हणतात, की गाव सोडण्यापूर्वी त्यांनी कुलधारा मातीला एक कठोर शाप दिला, की या जागेवर यापुढे कधीही कोणालाही सुखात राहता येणार नाही किंवा हे गाव कायम असंच ओसाल राहील. जो कोणी इथे राहण्याचा प्रयत्न करेल, त्याचा विनाश होईल. त्या रात्रीनंतर कुलधारा कधी गाव वसलं नाही किंवा तेथील राजांनी अनेक प्रयत्न केले. लोकांनी तिथं वस्त्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांच्या शापामुळे तेथे कोणी टिकू शकलं नाही. आजही त्या गावच्या पडक्या भिंती, ते गावचे जे ओसाड रस्ते आजही आपल्याला तसे बघायला मिळतात. त्यामुळेच ASI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हे गाव हिस्टॉरिकल गाव म्हणून जाहीर केलं. त्यामुळेच या गावाला शापित गाव किंवा भूतांचे गाव असं संबोधलं जाते. आजही राजस्थानच्या हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये हे गाव आजही अस्तित्वात आहे आणि आजही या गावामध्ये कोणीच राहत नाही किंवा कोणी घर बांधण्याचा प्रयत्न केला तर ते ऑटोमॅटिकली घराचे बांधकाम सुरू होतानाच ते पडून जातं आणि राहतात फक्त अशा भिंती. हे एक जिवंत उदाहरण आहे. आजही त्या पालीवाल ब्राह्मणांचा श्राप या कुलधारा विलेजला आजही लागू आहे. आजही तिथं कोणी राहत नाही. त्यामुळेच राजस्थान गव्हर्नमेंटने तिथं एक बॅनर लावलेला आहे, की संध्याकाळी 5 नंतर गावामध्ये कोणालाच एंट्री नाही. तिथं आजही त्या लोकांची रडण्याचे आवाज ऐकायला येतात, असं तेथील जे जवळचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, की ते आवाज कधी-कधी आम्हाला रडण्याचे ऐकू येतात. कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज येतात. कुत्रे केव्हा असतात, कुठे असतात, ज्या गावामध्ये वस्ती असते, लोक राहतात, त्या गावामध्ये कुत्र्यांचा म्हणजे कुत्रे येणं-जाणं करत असतात. पण इथं असं एकही तुम्हाला असं जाणवत नाही, की इथं काही वस्ती असेल. पण त्या 1800-1900 शतकामध्ये त्या लोकांनी रडतानाचा आक्रोश वगैरे तो आजही या गावात असं म्हणतात, की कधी-कधी ऐकायला येतो. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो. ज्या बैलगाड्यात ते आपले पूर्ण घर वगैरे फॅमिली घेऊन निघाले होते ना, त्या बैलगाड्यांच्या घुंगरांचा आवाज आजही या गावामध्ये ऐकायला येतो. असं हे गाव इतिहासाच्या पुस्तकामध्ये नावलौकिक आहे. व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, हे पडक्या भिंती, हे त्या गावच्या अस्तित्वाच्या खुणा आजही आपल्याला त्या गावची हिस्ट्री सांगतायत. व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, त्या ठिकाणी आम्ही काही मित्रांनो फोटो बघा, शूट कुलधारा केले, गावामध्ये आपण आलेलो आहे. व्हिडिओ शूट केले. ते आपल्यासमोर दाखवण्याचा या ब्लॉगच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आपल्याला हे गाव कसं वाटलं, या गावची हिस्ट्री कशी वाटली, नक्कीच आपण आम्हाला कळवा, जेणेकरून आम्ही आपल्यासाठी नवीन जागा एक्सप्लोर करू आणि अशीच वेगवेगळी निरनिराळी माहिती आपल्यासमोर आणत राहू. तर कशासाठी